मिथुन राशी. पुढील 7 दिवसात नियतीचा मोठा निर्णय. तयार रहा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. एक क्षण थांबा. जर तुमची राशी मिथुन असेल तर पुढील काही मिनिटं तुम्ही जे ऐकणार आहात ते कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संदेश ठरू शकतो. कारण पुढील 7 दिवस तुमच्या आयुष्यात असा निर्णय घेऊन येणार आहेत जो तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकतो. म्हणून सुरुवातीलाच एक छोटंसं काम करा. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ता एकदा जय स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण श्रद्धेनं घेतलेलं एक नाव कधीकधी नियतीचं कठीण गणितही आपल्या बाजूने वळवू शकतं. मिथुन राशीच्या लोकांनो, गेल्या काही दिवसात किंवा महिन्यात तुम्ही खूप काही सहन केलं आहे. कधी आर्थिक अडचणी, कधी नात्यांमधील तणाव, कधी मनातली भीती. कधी तुम्हाला असंही वाटलं असेल की मी इतका प्रयत्न करतोय तरी माझ्या आयुष्यात शांतता का नाही. अनेक वेळा तुम्ही लोकांसाठी चांगलं केलं, मदत केली, साथ दिली, पण जेव्हा तुमच्यावर वेळ आली तेव्हा काही लोक दूर गेले, काहींनी साथ सोडली आणि काहींनी तर तुमच्या भावनांची किंमतही केली नाही. या सगळ्या अनुभवांनी तुमचं मन कधी खूप दुखावलं असेल. कधी एखाद्या रात्री शांत बसून तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला असेल की माझ्या आयुष्यात आनंद कधी येणार. पण लक्षात ठेवा, नियती कधीच उगाच आपल्याला परीक्षा देत नाही. जेव्हा आयुष्य आपल्याला खूप कठीण प्रसंगातून नेतं तेव्हा त्यामागे एक मोठा बदल दडलेला असतो. 1 मार्चपासून सुरू होणारे हे पुढील 7 दिवस मिथुन राशीसाठी एक वळण घेऊन येत आहेत. या काळात काही गोष्टी अचानक घडू शकतात. एखादी बातमी, एखादा फोन, एखादी भेट जी तुमच्या मनात खूप विचार निर्माण करू शकते. कदाचित एखादी अशी संधी तुमच्या समोर येईल जी तुम्ही आधी कधीच अपेक्षित केली नव्हती. किंवा एखादं जुनं प्रकरण पुन्हा समोर येईल आणि तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. आणि हाच तो क्षण असेल जिथे नियती तुमच्याकडून एक मोठा निर्णय मागेल. मिथुन राशीच्या लोकांची एक खास गोष्ट असते. ते मनाने खूप चांगले असतात, पण अनेकदा स्वतःच्या भावना दाबून ठेवतात. तुम्ही अनेक वेळा इतरांना आनंद देण्यासाठी स्वतःचं दुःख लपवलं आहे. लोकांसमोर हसत राहिलात, पण मनात मात्र खूप गोष्टी साठत गेल्या. पुढील 7 दिवसात कदाचित तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे काही सहन केलं त्याचं कारण आता समोर येत आहे. काही लोक तुमच्या आयुष्यातून हळूहळू दूर जातील, काही नाती बदलतील, काही सत्य अचानक समोर येईल. सुरुवातीला हे सगळं थोडं धक्कादायक वाटू शकतं, मन थोडं अस्वस्थ होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी आयुष्यात जे नातं तुटतं ते आपल्याला दुखावण्यासाठी नाही तर आपल्याला योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुटतं. या काळात तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती देखील येऊ शकते जी तुम्हाला खूप दिवसांनी समजून घेईल. किंवा एखादी जुनी ओळख पुन्हा तुमच्या आयुष्यात येईल आणि अनेक गोष्टी स्पष्ट होतील. मिथुन राशीसाठी हा आठवडा फक्त घटनांचा नाही तर भावनिक बदलाचा आठवडा आहे. कदाचित तुम्ही एखादा निर्णय घ्याल जो तुमच्या करिअरबद्दल असेल, किंवा एखाद्या नात्याबद्दल, किंवा कदाचित स्वतःच्या आयुष्याबद्दल. आणि हा निर्णय घेताना तुमचं मन थोडं घाबरेल. पण लक्षात ठेवा, भीती जिथे संपते तिथेच नवं आयुष्य सुरू होतं. या 7 दिवसात एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट करा. स्वतःवर विश्वास ठेवा. कारण अनेक वेळा लोक तुम्हाला कमी समजतात, तुमच्या क्षमतेवर शंका घेतात. पण तुमच्या आत अशी ताकद आहे जी योग्य वेळ आली की सगळ्यांना दिसेल. कदाचित पुढील 7 दिवसात तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित आनंदाची बातमी देखील येऊ शकते. एखादी आर्थिक संधी, एखादी नवी सुरुवात, किंवा एखादं स्वप्न पूर्ण होण्याची पहिली पायरी. म्हणून हा काळ घाबरून न जाता शांतपणे आणि विश्वासाने पार करा. आणि आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात मोठी चिंता कोणती आहे? नोकरी, पैसा, नातं की मनःशांती? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण कधी आपल्या मनातलं दुःख शब्दांत मांडलं की मन हलकं होतं आणि कदाचित तिथूनच बदलाची सुरुवात होते. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. तुमच्या संघर्षाची कहाणी अजून पूर्ण झालेली नाही. नियती अजून तुमच्यासाठी काहीतरी लिहित आहे. पुढील 7 दिवस कदाचित तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतात. कदाचित हा काळ तुमच्या दुःखाचा शेवट आणि नव्या सुरुवातीची चाहूल असेल. म्हणून स्वतःला कधीही एकटं समजू नका. एक अदृश्य शक्ती नेहमी तुमच्यासोबत आहे.
तुमच्या प्रत्येक अश्रूची तिला जाणीव आहे आणि योग्य वेळ आली की तीच शक्ती तुमचं आयुष्य उजळवू शकते. आणि शेवटी फक्त एवढंच सांगते, जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत, तर आत्ता कमेंटमध्ये एकदा जय स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण श्रद्धेनं घेतलेलं एक नाव कधीकधी नियतीचा निर्णयही बदलू शकतं. आणि हा संदेश जर तुमच्या मनाला भिडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश अशा लोकांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना आज या शब्दांची गरज आहे. कदाचित पुढचा संदेश तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घेऊन येईल. श्री स्वामी समर्थ.